महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आक्षाने होती। त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आणि 27% ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज 27% आरक्षण ओबीसीला मिळालं। पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं, महाविकास आघाडीने ते केलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं होतं। ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समोर समोर येणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे, आम्ही घेतलेली आहे। म्हणजे मराठा आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आणि ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे। आंदोलन करण्याकरता कुणाला मनाई नाही आहे, पण आंदोलन मनभेद करणारं नको। म्हणजे महाराष्ट्रात जी आज परिस्थिती जी चालू आहे, आकांड तांडव चालू आहे, एकामेकाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी चालू आहे, ते थांबल्या पाहिजे। समाजाला समोर आणू नये। मराठा समाजाला मिळावं, ओबीसीचा मिळावं, कोणाच्याही ताटातलं कुठं जाऊ नये एकामेकाच्या ताटामध्ये। त्यामुळं माझी ओबीसी सब कमिटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून हीच या ठिकाणी अपेक्षा राहील की कोणीही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद भडकवू नये, चितावणीखोर भाष्य करू नये, चितावणीखोर भाष्य करून समाजाला त्या ठिकाणी वेठीस धरू नये। या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहणारा ओबीसी मराठा समाज यांच्या मनात मनभेद तयार करू नये अशी अपेक्षा आणि असं काम सरकार करणार आहे।